मुंबईत बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे। आता प्रवाशासाठी तुमच्या खिशाला अधिक कात्री लागणार आहे। बेस्ट प्रशासनाने शुक्रवारपासून बसच्या तिकीट दरात तब्बल 2 पट वाढ केली आहे। नॉन एसी बसचे किमान भाडे 5 रुपयांवरून थेट 10 रुपये आणि एसी बसचे 6 वरून 12 रुपये करण्यात आले आहे। हे वाढलेले दर पाहता प्रवाशांच्या खर्चात मोठी वाढ होणार आहे। हे दर 2019 नंतर पहिल्यांदा सुधारले गेले आहेत। दैनिक आणि मासिक पास सुद्धा महाग झाले आहेत। आता दैनंदिन पास 60 ऐवजी 75 रुपये तर मासिक पास 900 वरून थेट 1800 रुपये झाला आहे। विद्यार्थ्यांसाठी मात्र थोडी दिलासादायक बातमी आहे। 26 वर्षाखालील विद्यार्थी पूर्वीप्रमाणे सवलतीच्या दरात पास घेऊ शकतील। बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सोय कायम आहे। मुंबईकरांचा आरोप आहे की प्रशासनाने भाडं वाढवलं तरी सुविधांमध्ये काहीही सुधारणा केलेली नाही। बस कमी आहेत, थांब्यावर प्रचंड गर्दी आहे आणि प्रवास अस्वस्थ करणारा आहे। बेस्ट प्रशासनाचं म्हणणं आहे की वाढ आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक आहे। मात्र प्रवाशांचा सवाल आहे, सेवेत सुधारणा कधी होणार? बेस्टचं भाडं वाढलं पण सेवा तशीच। तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा। ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा टी न्यूज।